नालासोपाऱ्यामध्ये चक्रधार नगर या गणरायाच्या आगमनासाठी गौतमी पाटील या ठिकाणी अवतरलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे या ठिकाणी ह्या प्रेक्षकांना खेळून ठेवलेलं आहे. काय सांगाल? खेळून ठेवलं, प्रेक्षकांचं प्रेम आहे. भरभरून प्रेक्षक मला प्रेम देतात. नालासोपाऱ्याच्या आज प्रेक्षक वर्ग आणि मी आत्ता जाऊन आले तर महिला वर्गांचा प्रतिसाद खूप जास्ती आहे. तर खरंच प्रेम बघून खरंच खूप छान वाटतंय. आणि जास्ती करून आनंदाची गोष्ट की गणपती बाप्पाचं आगमन आणि कार्यक्रम ठेवल्याबद्दल खरंच मनापासून सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानते आणि प्रेक्षकांना लव्ह यू, थँक्यू. मला सांगा, आज सगळीकडे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्यावरती काय शिक्षा केली पाहिजे, काय सांगाल? खरं तर म्हणजे शिक्षा म्हणजे अशा लोकांना आता शब्द नाही मला बोलायला की काय केलं पाहिजे, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. खरंच हे चुकीचं आहे. आणि महिला वर्गांना मी एकच संदेश देते की सावकाश राहा कोणावरही, म्हणजे लहान पोरांच्या बाबतीत किंवा मोठ्या मुलींच्या बाबतीत सगळ्यांना मी सांगते की कोणावरही विश्वास ठेवून कुठं जाणं किंवा काय, सावकाश म्हणजे तुम्ही बाळगा तुमची, नाही का, कुठेही विनाकारण कुठेही जाऊ नका आणि आवर्जून स्वतःची काळजी घ्या. काय सांगाल की सरकारने जे 1500 रुपये देऊ केले महिलांना, त्याच्यापेक्षा काही महिलांनी असं पण म्हटलं की आम्हाला 1500 नको, आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे द्या, काय सांगाल? त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. सॉरी. या ठिकाणी महिलांचे जे अत्याचार होत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे असं आवाहन खरं तर लहान मुलींचं बाबतीत होते हे. 2-3 आठवडे झालं, म्हणजे बरेच दिवस झाले हे चाललंय. तर मी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांना सांगू इच्छिते की आपल्या पोरींना म्हणजे व्यवस्थित तुम्ही पोरींची काळजी ठेवा. लहान मुलींची विनाकारण कुठेही सोडू नका. प्लीज लहान मुलींची खरंच काळजी ठेवा. मुलींची काळजी घ्या असं आवाहन गौतमी पाटील यांनी पालकांना केलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.